शेतकरी मित्रांनो, आज आपला द्राक्ष बागेचा 15वा दिवस. आज आपल्याला कर्झेट, कोसाईड 200 व बायोविटा घ्यायचे आहे. तर मित्रांनो, हे का घ्यायचे आहे? मित्रांनो, आपल्याला कर्झेटमध्ये सायमोक्सिनिल 8% व मायकोझेब 64% WP फॉर्म्युलेशनमध्ये बघावयास मिळते. मित्रांनो, डाउनी मिल्ड्यू या रोगावरती प्रामुख्याने याचा उपयोग केला जातो. व मित्रांनो, ही क्रिएटिव्ह व प्रिव्हेंटिव्ह दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते. म्हणजेच मित्रांनो, हे रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर पण याचे चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट बघावयास मिळतात. मित्रांनो, हे पानाचे प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीत करते व त्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. मित्रांनो, यामध्ये अजून आपल्याला कोसाईड घ्यायचे आहे. कोसाईडमध्ये घटक आपल्याला कॉपर हायड्रोक्साईड 53.8% BF फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतो. मित्रांनो, हे डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज, लीफ स्पॉट अशा बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीत रिझल्ट देताना आपल्याला दिसते. मित्रांनो, हे प्रिव्हेंटिव्ह फंगिसाईड आहे. म्हणजेच हे रोग येण्याआधी झाडाचे रक्षण करते व द्राक्षाच्या झाडाचे आरोग्य टिकून ठेवण्यास मदत करते. मित्रांनो, यामध्ये अजून आपल्याला बायोविटा घ्यायची आहे. बायोविटा हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. मित्रांनो, हे झाडाची मूळ वाढ सुधारते व झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते व घडाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. व मित्रांनो, याचे प्रमाण आपण जाणून घेऊया. याचे प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी कर्झेट 600 ग्रॅम घ्यायचे आहे व 200 लिटर पाण्यासाठी कोसाईड 250 ग्रॅम व बायोविटा 500 ml घ्यायचे आहे. व मित्रांनो, याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला कर्झेटची 600 ग्रॅमची 750 ते 800 रुपयापर्यंत बघावयास मिळते व कोसाईडची 250 ग्रॅमची 450 ते 550 रुपयापर्यंत आपल्याला बघावयास मिळते व बायोविटा 1 लिटरमध्ये आपल्याला 650 ते 700 रुपयापर्यंत बघावयास मिळते.